या ठिकाणी कामराच्या संदर्भात या ठिकाणी सभागृहाचं मत या ठिकाणी आपण ऐकलं। सभागृह किती तीव्र आहे या भावनाही या ठिकाणी ऐकल्यात आणि विकृत मानसिकतेचा हा कामरा त्यांनी सुप्रीम कोर्टाला सोडलं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर त्या ठिकाणी आर्वाच्य जे शब्द उल्लेख की ते सांगणं कठीण आहे अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरला। ज्या निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत त्यांच्या बाबतीत घृणास्पद अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि मला वाटतं अनेकांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे। म्हणजे काय केवळ शिंदे साहेबांच्या बाबतीत आता केलं नाही तर अशा विकृत न्यायालयाच्या विरोधात अशा विकृत मानसिकतेच्या विरोधात जर आपण काय केलं नाही, ही प्रवृत्ती जर ठेचून काढली नाही ते सभापती महोदय उद्या आपल्यावरही येऊ शकतं। त्याच्यामुळे मला या ठिकाणी विनंती आहे काही सभागृहाचा वेळ वाया जावा अशी आमची इच्छा नाही आहे, कारण आता थोडे दिवस राहिलेत, कामकाजी होणं महत्त्वाचं आहे। माझी एवढीच विनंती आपल्याकडून मला अपेक्षा आहे की या ठिकाणी सभागृहात गृहमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून आवळून कुठे असेल तो असेल कुठे दाखवतो मोबाईल टॉवर लोकेशन कुठे आहे, मुंबई पोलिसांनी ठरवलं ना तर पाताळातनं पण शोधून काढू शकतात। आपण या संदर्भात कॉन्क्रीट अशा प्रकारचं आश्वासन द्या तर आमचं समाधान होईल। सभापती महोदय, स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील तरुण आहोत। स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील पाहतो, परंतु लहानपणी महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडेंसारखे कॉमेडियन देखील आम्ही पाहिलेले आहेत, जे सुसंस्कृत कॉमेडियन होते। अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा अवमान करायचा, माननीय पंतप्रधान साहेबांचा अवमान करायचा, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अवमान करायचा, अशा अनेक उदाहरणे आहेत अध्यक्ष महोदय। नाही सभापती महोदय, या तुम्ही समर्थन करताय का? आपण समर्थन करताय का? सभापती महोदय, अतिशय गंभीर बाब आहे। अशा पद्धतीने जर का महाराष्ट्रामधल्या उपमुख्यमंत्र्यांचा का अपमान होत असेल तर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे। सभापती महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे। जागेवर बसा आपण। अशा पद्धतीने मला वाटतं गृहराज्यमंत्री बोलतात, आपण जरा जागेवर बसा। होत असेल मंत्री महोदय आपण खाली बसा। प्रसाद लाड आपण जरा फुके खाली बसा। भावना गवळी खाली बसा। सभापती महोदय, मंत्री महोदय उत्तर देत, गृह राज्यमंत्री उत्तर देत आहेत। आपण सभापती महोदय सभागृहामध्ये सामान्य सदस्यांनी जी शंका निर्माण केलेली आहे ती देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर का असं वक्तव्य केली जात असतील तर शासन या बाबतीत गंभीर दखल देखील घेईल, अजिबात सोडणार नाही। न्यायालयाचा अपमान केलेला आहे, सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा अपमान केलेला आहे। अध्यक्ष महोदय, ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालून घेणार नाही। अध्यक्ष महोदय, जी सभागृहामध्ये सामान्य सदस्यांनी शंका देखील व्यक्त केलेली आहे की याचा नक्की बोलवता धणी कोण आहे, कोणीतरी यांना मागून बोलायचं। अध्यक्ष महोदय, एक घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे। अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे, काही मी बोलतो ना अध्यक्ष महोदय, काही ठराविक ट्विट करायचे। सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवरती निरासन करणं माझी जबाबदारी आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय खाली बसा। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, खाली बसा। सभापती महोदय, प्रसाद लाड जागेवर जावा। प्रसाद लाड आपण जागेवर जा। श्रीकांत महोदय, श्रीकांतजी आपण बसा जरा, आपण बसा। सभापती महोदय, घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे। एखाद्या व्यक्तीचा ट्विट येतो, त्यानंतर काही काळातच कुठलीही काही त्याचं भाष्य बाहेर, त्याची बातमी बाहेर पडायच्या अगोदरच काही लोकांनी, काही सामान्य सदस्यांनी या सभागृहाच्या ट्विट देखील केलेले आहे। ह्यांना कसं लक्षात आलं की त्याच्या ट्विट येणार आहे ते? सभापती महोदय, नक्कीच प्रसाद लाड आपण जरा बसा। प्रसाद लाड आपण जागेवर बसा। सभापती महोदय, या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत। या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत। सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत।
मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल, याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोट कुलाल कामरा आहे ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल, यांना सोडलं जाणार नाही. मला वाटतं आपण पुढे जाऊया. आता शासनाच्या वतीने देखील या संदर्भामध्ये उत्तर आलेलं आहे. मला वाटतं नियम 93 अन्वये आपण आता आपला ऑर्डर ऑफ द डे आहे त्याच्यानुसार 2-3च आहेत, त्याच्यानंतर घेऊया आपण, त्याच्यानंतर घेऊया ना आपण. हा थोडक्यातच आहे. लक्षवेधी परत 93 लक्षवेधी असं न करता जे मंत्री उपलब्ध आहेत 93 अन्वय करू. परत तिकडून सचिन बवाईर उभा राहतील किंवा शशिकांत शिंदे उभा राहतील आणि ऑर्डर ऑफ द डे मला वाचून दाखवतील. त्यापेक्षा आपण 93च्या सूचना घेऊया, नाही त्यानंतर मग माझ्या अधिकार कक्षेमध्ये क्रमवारीमध्ये फेरबदल करतो. हे 10 ते 15 मिनिटात संपेल. सचिन अहिर